नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूया उद्या निफ्टीची जी काही एक्सपायरी होणार आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते आणि 23,000 जे आहे ते रिक्लेम करण्याची शक्यता आहे का उद्या, हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याबरोबरच बँक निफ्टीच्या ज्या काही महत्त्वाच्या लेवल आहेत त्याही पाहूयात. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलं होतं की काल कोणत्याही कंडिशनमध्ये आपण बाय ऑन डिप्सचा विचार करणार आहोत आणि आज झालंही तसंच. एक गॅप अप ओपनिंग आणि त्यानंतर या दोन चांगल्या रेड कॅन्डल बनल्या, परंतु त्यानंतर मार्केटने इथे एक डबल बॉटम टाईप फॉर्मेशन बनवलं आणि वरती गेलं. म्हणजे एकतर तुम्हाला इथे एंट्री मिळाली असेल किंवा याच्या ब्रेकआउटला एंट्री मिळाली असेल. पण ज्या पद्धतीचं काल कामकाज झालं ना तसं काही आज दिवसभरामध्ये होताना पाहायला मिळालं नाही आहे. म्हणजे नक्कीच ज्यांनी कॉल बाय केले असतील त्यांना नक्कीच आज प्रॉफिट झालेला असेल किंवा काल घेऊन गेले त्यांनाही प्रॉफिट झाला असेल. पण ज्या मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा होती ना तो ॲटलिस्ट निफ्टीमध्ये झालेला नाही आहे. निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता उद्या जी एक्सपायरी आहे कदाचित हा त्याचा सेटअप असू शकतो. बऱ्याच जणांना हेही वाटू शकतं की मार्केट या पद्धतीने इथे थोडंफार कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मग इथून खाली येऊ शकतं. बरं, ही शक्यता नाकारता येत नाही, पण आपलं एक महत्त्वाचा फोकस काय असलं पाहिजे, उद्याच्या दिवस डाऊनसाईडचे ट्रेड थोडे अवॉइड करायचे आहेत. थोडे म्हणतोय मी, जर आजचा जो लो आहे तो ब्रेक झाला तर एक विचार करू शकतो, पण फक्त लो ब्रेक होऊन चालणार नाही आहे. ही जी लेवल आहे ॲटलिस्ट ही लेवल ब्रेक होणं खूप गरजेचे आहे. ती लेवल आहे 22,760 780. याच्या खालीच जो काही आहे तो डाऊन ट्रेंड किंवा डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. कदाचित संधी मिळणार नाही आहे, इथे संधी मिळाली आणि मग ब्रेक झालं तर एक्सपायरीचा एखादा ट्रेड बनू शकतो आणि नाहीच मिळाला तरीही हरकत नाही, परंतु डाऊन साईडचे ट्रेड शक्यतो उद्यासाठी अवॉइड करायचे आहेत. जर मिळालाच एखादा लाईव्ह मार्केटमध्ये तर आपण पाहूयात, पण याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अवॉइड करायचे आहेत. आणि जर उद्या मग एखादं फॉर्मेशन बनतं आहे तर मग आपण परवा दिवसापासून पुन्हा एकदा ज्या पद्धतीचा ट्रेंड असेल तसा ट्रेड प्लॅन करू. आता अपसाईड थोडं क्रिटिकल आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होते ना तर बेस्ट ट्रेड बनू शकतो. फ्लॅट ओपन होते आणि पुन्हा ही जी 930 940ची लेवल आहे ती जर ब्रेक होते ना तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. फक्त इथे थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे. का तर 23,000 असेल आणि 23,100 23,100 ही जी लेवल आहे ना इथे खूप जास्त सेलिंग प्रेशर आहे किंवा रेजिस्टन्स म्हणू शकतो. इथे लिक्विडिटी येऊ शकते मार्केटमध्ये आणि तिथून एक फॉल होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने मार्केट वरती येते ना इथून फॉल होईलच हे आपण गृहीत धरू शकत नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ॲटलिस्ट तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आणि काही क्वांटिटी बुक करायची. मग तुम्ही त्या 22,300ला बाय केलेल्या असतील, 22,400 22,500 कुठेही बाय केलेले असतील किंवा उद्या फ्रेश बाईंग करणार असेल एक्सपायरीसाठी, तरीही या लेवलमध्ये म्हणजे 23,000 23,040 पहिली जी लेवल आहे एक्सपायरीसाठी तिथे काही क्वांटिटी बुक करण्याचा विचार करायचा आहे. जर उद्या 23,030-40 ही लेवल ब्रेक झाली ना तर एक शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं, जे आपल्याला घेऊन जाऊ शकतं 23,120. आणि बेस्ट केस सिनेरिओ एक्सपायरीचा जर दुपारी 1 ते 1.5 नंतर तुम्ही 23,080 ही जर लेवल ब्रेक होताना पाहायला मिळते आणि 23,120 जर दुपारी 1-1.5च्या दरम्यान किंवा त्यानंतर ब्रेक होताना पाहायला मिळते ना तर कदाचित उद्याच आपल्याला 23,250 पर्यंतचा प्रवास सुद्धा पाहायला मिळू शकतो. हे अगदी एक्स्ट्रीम केस ज्याला म्हणतो ना त्याच्यामध्ये आहे, जिथे शॉर्ट कवरिंगचा जर सहारा मिळाला तर आणि तरच हे घडण्यासारखं आहे, परंतु या लेवल लॉजिकली येण्याची शक्यता आहे. पण 23,100 खूप इम्पॉर्टंट आहे. हे झालं फ्लॅटच्या बाबतीत. आता एक कन्फ्युजिंग स्टेट उद्या होऊ शकतो. मी आत्ता जसं सांगितलं की एक सप्लाय झोन असू शकतो 23,000च्या आसपास. तर उद्या जर मार्केट गॅपअप ओपन होते तर तिथे थोडं कन्फ्युजिंग असू शकतं, आपल्यासाठी कन्फ्युजन क्रिएट करू शकतं. ती लेवल आहे 23,000 23,050च्या मध्ये जर आपल्याला ओपनिंग पाहायला मिळते ना तर तिथे दोन्हीही शक्यता ॲक्टिव्ह असू शकतात. त्या दोन्ही शक्यता काय आहेत की मार्केट इथे थोडं वेळ काम करेल आणि ब्रेकआउट देईल आणि मग ज्या लेवल डिस्कस केले 120 आहे, 160 आहे, 220 250 आहेत, या लेवलसाठी वरती जाऊ शकतं. आणि दुसरी स्टेट काय आहे की इथे ज्या काही क्वांटिटी शिल्लक आहेत ते पुन्हा एकदा सप्लाय येऊन एक चांगलं सेलिंग प्रेशर मार्केटवरती पाहायला मिळू शकतं आणि एक फॉल, काही नाही म्हटलं तर 100-125 पॉईंटचा फॉल आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतो. मग या दोन्हींसाठी तयार राहायचं आहे. आत्ता आपण डिसाईड करू शकत नाही की मी अपसाईडचा ट्रेड प्लॅन करेल किंवा डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करेल. तिथे काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे जर मार्केट इथे ओपन होतं आहे, एखादे झोन क्रिएट करते किंवा एखादी सेलिंग प्रेशरची कॅन्डल क्रिएट होती आहे आणि डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला पाहायला मिळतो आहे, तर एक छोटासा स्टॉप लॉस 25 ते 30 पॉईंट स्पॉटवरती सांगतोय, याच्यापेक्षा मोठा स्टॉप लॉस असला नाही पाहिजे. एवढा स्टॉप लॉस तुमचा बनत असेल, कोणताही चार्ट पॅटर्न असेल, कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल किंवा तुम्ही ज्या पद्धतीने काम करता काहीही बनत असेल तर त्या पद्धतीने मग तुम्ही इथे एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. टार्गेट कशावर डिसाईड करायचं आहे, जर तुमचा 25 ते 30 पॉईंटचा टार्गेट स्टॉप लॉस असेल तर 1:2 1:3 म्हणजे 50 ते 60 पॉईंट हे पहिलं टार्गेट असलं पाहिजे आणि 100 ते 120 हे तुमचं दुसरं टार्गेट असलं पाहिजे. आणि त्यासाठीच ट्रेड प्लॅन करायचं आहे. अगदी तुम्ही मोठं टार्गेट घेऊन असं ट्रेड प्लॅन करायचं नाही. मग नंतर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करून काही क्वांटिटी सोडू शकता आणि मग जर ही लेवलसुद्धा ब्रेक होती आहे, खाली 900ची लेवलसुद्धा ब्रेक होती आहे, तर मग तुम्ही तसंच स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. हे एक सिनेरिओ झालं. म्हणजे सेलिंग प्रेशर किंवा सेल साईडचा ट्रेड जो आहे ना तो नक्कीच इथे कुठेही बनत नाही, परंतु हा जो झोन आहे 50 पॉईंटचा
म्हणजे 23,000 ते 23,050. खरं तर 40 आहे, परंतु एक्सपायरी आहे म्हणून थोडा आपण क्वेश्चन घेऊयात. इथे नक्कीच एक चांगला ट्रेड बनू शकतो. फक्त स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्हीही स्ट्रिक्ट फॉलो करता आले पाहिजेत. जर अपसाईड ब्रेक होती तर जे आता डिस्कस केलेले आहेत तेच टार्गेट. फक्त इथे लक्षात ठेवा, जे काय बनते कदाचित मी उद्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट करून देईल की इथे काय बनते. जर एखादी शूटिंग स्टार बनते जर इथे येते आणि पुन्हा 23,000च्या खाली मार्केट निघते तर आपल्याला त्या पद्धतीने स्टॉप लॉस ठेवून एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो. बाकी सध्या मी डिस्कशन करत नाही. FIचं काल बऱ्याच दिवसानंतर बाईंग आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कदाचित हा ट्रेंड कंटिन्यू राहू शकतो आज ज्या पद्धतीचं कामकाज झालं. आणि पुढील आठवड्यापासून कदाचित रोज एक स्टॉक, कमीत कमी 10 ते 15 स्टॉक आहेत ना, आपण पुढच्या 10 ते 15 व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. रोज एक स्टॉक, पण लक्षात ठेवा तो शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्मसाठी असतील. म्हणजे ज्या पद्धतीचं रिव्हर्सल मार्केटमध्ये आलेलं आहे ते सस्टेनेबल वाटत असेल तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मसाठीचे काही स्टॉक इथे रेकमेंड केले जातील. जर तुम्हाला वाटत असेल स्विंग ट्रेडसुद्धा पाहिजेत म्हणजे स्विंगसाठी, तर स्टॉक खास ट्रेड म्हणण्यापेक्षा स्टॉक पाहिजे असतील तर तसं कमेंटमध्ये नक्की कळवा. मग याच्यामध्येच हे 10 आणि हे आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून किंवा 4 दिवसाला 5 दिवसाला 1-2 स्टॉक आपण रेकमेंड करण्याचा प्रयत्न करूयात. आता बँक निफ्टीमध्ये एक चांगली मुवमेंट आज आली. म्हणजे जसं डिस्कशन केलेलं होतं आपण की 400च्या वरती जसं आपण निघणार आहोत 400-450, तर एक चांगली संधी मिळू शकते. पहिल्या कॅन्डलला कदाचित मिळाली नसेल, परंतु जेव्हा पुन्हा मार्केटने इथे टेस्ट केलेलं आहे आणि या पद्धतीची कॅन्डलस्टिक बनल्याच्यानंतर किंवा हा ब्रेकआउट आल्याच्यानंतर आपल्याला नक्कीच एक चांगला ट्रेड मिळाला असेल. आणि जे डिस्कशन केलेलं होतं 49,600 असेल किंवा 49,800 असेल आणि फायनल केस आपण 50,000 डिस्कशन केलं, परंतु तिथे पोहोचले नाही. परंतु 49,800पर्यंत आपण अगदी नक्की पोहोचलो. आता उद्यासुद्धा हीच लेवल महत्त्वाची असणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आणि 49,800 ब्रेक होते ना, तर नक्की बँक निफ्टीमध्ये तुम्ही बाईंग पोझिशनसाठी जाऊ शकता. कारण का निफ्टीची एक्सपायरी आहे, परंतु बँक निफ्टीमध्ये संधी मिळू शकते. म्हणून 49,800 ब्रेक झाल्याच्या नंतर 50,000 हे एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि तेच आपलं महत्त्वाचं टार्गेट असू शकतं. त्यानंतर 50,150 आहे, 50,350 आहे आणि 50,500 आहे. कदाचित उद्या 50,500 जर निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंग पाहायला मिळते ना, तर त्याचा इफेक्ट बँक निफ्टीवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि अपसाईड चांगली येऊ शकते. पण डाऊन साईड लगेच बँक निफ्टीमध्ये सध्या नाही आहे. बँक निफ्टी चांगल्या पद्धतीने सस्टेन करते आहे. पण तरीही कमीत कमी आजचा जो लो आहे 49,400 पकडून चला, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत बाय ऑन डिप्स मग ते कदाचित 600पासून बाईंग मिळू शकतं, 500पासून मिळू शकतं किंवा 400पासून मिळू शकतं. 400च्या खाली लगेच डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा का नाही. कमीत कमी 49,200 ब्रेक होऊ द्यात, मग आपण डाऊनसाईडच्या ट्रेडचा विचार करू शकतो. तेही 50 to 60% क्वांटिटीनेच फक्त विचार करायचा आहे. 49,200 ब्रेक झाल्याच्या नंतर 49,050 ही एक लेवल आहे. त्यानंतर 48,920 आहे आणि 48,800 आहे. यांची आवश्यकता पडणार नाही, पण लेवल तशा असाव्यात. जर काही न्यूज आली किंवा काय झालं तर आणि तरच यांची आवश्यकता पडू शकते. आणि महत्त्वाचं अजून एक इंडेक्स आहे मिड कॅप, ज्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो सगळ्यात चांगली संधी जर कुठे मिळत असेल ना तर मिड कॅपमध्ये मिळते. आज कन्फर्मेशन आहे, परंतु तेवढं स्ट्रॉंग कन्फर्मेशन नाही आहे, म्हणून मी आज त्या चार्टविषयी डिस्कशन करत नाही. पण तरीही तुम्ही डे चार्ट पाहून घ्या. या पद्धतीने ज्याला डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम म्हणतो ना, त्या पद्धतीचा डेली टाईम फ्रेमवरती बनलेला आहे. जर कन्फर्मेशन असेल तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल की याविषयी काय आपला टेक असू शकतो पुढील काही दिवसांसाठी. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा. तर आजच्यासाठी एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.